तर मित्रांनो, इथपर्यंत पोहोचेपर्यंत पुन्हा धांदरून गेले. आपल्याला समोरच दिसतंय मोरबे डॅम. मनमोहक असा व्ह्यू दिसतो. थोडं पुढं वाटेत आल्यानंतर आपल्याला हे देवीचं मंदिर लागतं. इथे हा दिसतंय मातीचा ढिगारा. इथं अशी दरड कोसळली होती. इथे थोडासा रिस्की आहे पायवाट, कारण थोडासा एक पाय घसरला की डायरेक्ट आपण खाली जाऊ. मित्रांनो, इथं आपल्याला विषारी साप घोणस पाहायला मिळते. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग गडप्रेमींनो. मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी जाणार आहे इशारगड ट्रेकला, जो हा गड आहे कर्जत आणि पनवेल या 2 तालुक्यांच्या मध्ये येतो. तर इशारगडला जाण्यासाठी आपल्याला आपण ट्रेनने पण जाऊ शकतो, नाही तर डायरेक्ट बाईकने पण जाऊ शकतो. तर मोस्टली आम्ही तर बाईकने जाणार आहे. आज ट्रेकला सोबत असणार आहे अमोल, आणि अमोलचे काही फ्रेंड्स पण असणार आहेत. अमोलचे फ्रेंड्स डायरेक्ट आम्हाला कर्जतला भेटणार आहे. तर हा एकंदरीत ट्रेक हा बघायला गेलं तर इझी श्रेणीतील ट्रेक आहे. पकडून चला 2 तास तरी आपल्याला वरती पोचायला लागतील. तर वाजलेत आता 5. नेहमीसारखा आपला लेट झालेला आहे. तर निघूया आपण. चला मित्रांनो, निघूया. आपले अमोल भाई आलेले आहेत. अमोल ब्रो, पूर्ण थंडीची तयारी, भेंडी ग्लव्स बीज घालून. अरे आम्ही रायडिंग ग्लोव्ज मग इथे बघा आमचे हात. भाई नवीन लावला सब नाही लागायला. जबरदस्त. हे कम्फर्टेबल आहे वाटतं. हो, हे काय बघ ना, चांगली आहे सीट. 60 रुपये खर्च केलाय. किती? 60 हो. गेला फक्त 60 रुपये. एवढं स्वस्त कसं काय? मित्राकडे होते. भावाने मस्त नवीन कवर लावलाय, रायडिंग ग्लव्ज आहे. भाऊ लद्दाखसाठी रेडी आहे. निघायचं का? चलो निकलते.
तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे कर्जतला, आपला नेहमीचा स्पॉट ठाकरे. तर इथं आम्ही थोडा ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहे. ब्रेकफास्टमध्ये ऑर्डर केला आहे मिसळपाव नेहमीसारखा. अमोल इंट्रोडक्शन दे ना दोघांचं. हां आपल्यासोबत 2 नवीन मंडळी आहेत, त्यांचं इंट्रोडक्शन अमोल देईल. मी प्रत्येक ट्रेकला नवीन पोरं घेऊन येतो. नाही इंट्रोडक्शन देणार नाही. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की मी प्रत्येक ट्रेकला नवीन पोरं घेऊन येतो. अरे कहना क्या चाहते हो? दरवेळी मागच्या वेळी किती लोक घेऊन आलो? मागच्या 8-9 होती काहीतरी. 8 नवीन लोक घेऊन आलो प्रत्येक ट्रेकला नवीन. कलावंतीला आमची ट्रेक लीडर आमच्या पहिल्या ट्रेकची ढोल प्रमुख. तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे बेस विलेजला. तर इथे गाडी पार्क केलेली आहे या गावामध्ये. तर अराऊंड पकडून चला, थोडा ऑफ रोडिंग पण होता, त्याच्यामुळे 2 तास तरी लागला आहे. मध्ये आम्ही ब्रेक पण घेतला होता. तर इथून ॲक्च्युली वरती आपल्याला जायचं आहे. गाडीवर थोडी थंडी वाजली, पण आता ऊन पण आलं आहे, त्यामुळे नॉर्मल वाटतं आहे. मस्त थोडा वारा पण सुटलेला आहे. तर बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो वरती पोचायला. आता अराऊंड वाजले आहेत 9:43. चला. तर मित्रांनो तो बघा विशाळगड आपल्याला दृष्टिक्षेपात पडतो आहे. तर आपल्याला हा डोंगर चढत परत उतरायचा आहे आणि परत जो विशाळगडचा सुळका दिसतोय तो सर करायचा आहे. थोडासा थकवा असणार, थकवणारा हा थोडासा ट्रेक आहे, पण काय नाही, करू आपण. आपले मंडळी पुढे गेलेत. तर मित्रांनो आपल्याला समोरच दिसतंय मोरबे डॅम. मनमोहक असा व्ह्यू दिसतोय मोरबे डॅमचा. खूप सुंदर असा नजारा आहे. आपले मंडळी पुढे गेलेत आणि आपण थोडं मागे राहिले. चला फटाफट. तर मित्रांनो इथपर्यंत पोहोचेपर्यंत पुन्हा धांदरून गेले. जबरदस्त दमछाड होते. जसं असं वरती आलं आहे, हा बघा मोरबे डॅमचा व्ह्यू अजूनच मनमोहक वाटतं आहे.
तो बघा गड थोडा अजून जवळ आलाय. तिथे एक निड आहे, आपल्याला तिथे जायचं आहे. आणि हे सुळक्यांचे 2 हायेस्ट पॉईंट आहेत. ते सर केले की आपला ट्रेक पूर्ण होईल. ह्या ट्रेकला येताना शक्यतो तुम्ही पाणी जास्तीत जास्त कॅरी करा, कारण इथं खालीच तुम्हाला पाणी भेटेल. वरती पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय नाही आहे. मित्रांनो, या इर्शालगडच्या पायथ्याशी इर्शालवाडी होती. तर इथे बघा, इथेच ते गाव बसलेलं होतं. आणि ही इथे हा दिसतंय मातीचा ढिगारा, इथं अशी दरड कोसळली होती आणि खूप जीवितहानी झाली होती. हा खूप दुर्दैवी प्रसंग यांच्यावर पडला होता. आणि आता ही इर्शालवाडी आहे ना, खाली मूव्ह केली आहे, त्यामुळे त्यांना खाली आता राहण्याची सोय केली आहे. तरी इथे आता कोण राहत नाही. पहिले इथं प्रॉपर लोक राहत होते, लोकांचा वावर होता. आणि इथे मोस्टली सगळं पावसाच्या ह्याच्यावर आधारित असल्यामुळे इथे भाताची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. काय वाटतं अमोल, कसं ढिगाऱ्याचे ढिगारे पडलेत इतकी माती वरतून आलेली है ना? झाडांची अवस्था हो, पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे हा पूर्ण एरिया. ही पूर्ण वाडी होती. जर तुम्ही इथून चालत आला तर समोर तुम्हाला हा गड दिसेल. तर आपल्याला या बाजूने नाही जायचं आहे, गडाच्या या बाजूला नाही, तर इथं तुम्हाला असे हे घर दिसतील. तर हा रस्ता आहे तो गोल फिरून आपल्याला गडावर घेऊन जाईल. तर आपल्याला या मार्गाने जायचं आहे, कारण इथे आता वाडी नसल्यामुळे आणि प्रॉपर कुठे मार्क केलं नसल्यामुळे भटकण्याचे चान्सेस खूप आहेत. त्यामुळे हा जर मार्क लाईन बघा, हे 2 घरं आणि हे झाड, स्पेशली हे घर. तर हा जो रूट आहे ना, हा घेऊन जातो आहे आपल्याला गडाकडे. तसेच पुढे आल्यानंतर आपल्याला असे मार्किंग पण दिसतात. हे असे दगडाचे आपल्याला मार्क केलेले दिसतात. त्यामुळे हा परफेक्ट रूट आहे. तुम्हाला जे पहिला घर दाखवलं, नंतर हे पुढे आल्यानंतर आपल्याला हे दगडाचे मार्क केलेले दिसेल. तर हे 2 तुम्हाला दिसले ना, तर तुम्हाला समजायचं की तुम्ही राईट दिशेने चालले. तर इथे पुढे आल्यानंतर हे बघा, इथं क्रॉस केलेलं आहे, इथं बायफर्फिकेशन आहे. आपल्याला जायचं आहे या मार्गाने वरती. इथे आता मध्ये झाडं होती, थोडी ऊन सावली, त्यामुळे काय वाटलं नाही, नॉनस्टॉप चालत आलं. पण आता बघा, वरती पूर्णपणे स्टीफ आहे, सरळ चढायचं आहे. त्यामुळे थकवा आता लागणार आहे. चला. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोचलेलो आहे गडाच्या माचीवर. हा बघा, हा एक सुळका आहे गडाचा, जो आपल्याला सर करायचा आहे. आणि त्याच्या मागे अजून एक सुळका आहे. आणि वरतून बघा, मनमोहक असं व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतं आहे. जबरदस्त. आणि आपल्यासोबतचे मंडळी मागे. इथून चालत आल्यानंतर आपल्याला हा सुळका दिसतो आणि आपल्याला जायचं आहे या मार्गाने. तर इथे बघा, इथे आपल्याला डायरेक्शन लिहिलं पण आहे आणि इथं लिहिलं पण आहे इर्शालगडाकडे.
तर इथून जाणारी वाट थोडीशी निमुळती आहे आणि इथे बघू शकता पूर्णपणे जंगल आहे. ह्या गडावर मोस्टली लोक खूप कमी येतात. तर या गडावर बघण्यासारखं म्हणजे काही नाही, म्हणजे बांधकाम केलेलं काही अवशेष आपल्याला पाहायला मिळत नाही. इथे मोस्टली पाण्याच्या टाक्या आहेत आणि एक नीड आहे जे हवेच्या प्रेशरमुळे, हवेच्या दाबामुळे नैसर्गिक तयार झालेलं आहे, होल आहे. आणि या गडावर आवर्जून ट्रेकर्स काय येतात, कारण हा बऱ्यापैकी उंचावर असा हा गड आहे आणि बऱ्यापैकी चांगला ट्रेक आहे, म्हणजे दमछाट करणार आहे. त्यामुळे इथे मोस्टली येत असतात. दोन्ही बाजूंनी सुकलेलं गवत आणि मधून जाणारा रस्ता. हा बघा तो सुळका. तर इथे पाण्याचं टाक आहे या डायरेक्शनला आणि इथून सरळ अमोल बोलतं की अमोल बरोबर आहे ना आपला रस्ता? हो, कल्याण जायचं. कल्याण. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. ते इथे वर चढत असताना आपल्याला उजव्या साईडला वरती इथं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. पण इथे पाणी पिण्यायोग्य नाही आहे. हे पाणी तुम्ही वापरू शकता, पण इथे पाण्यामध्ये काहीतरी मेलेलं पण आहे. तर मित्रांनो, थोडं वरती आल्यानंतर आपल्याला लागल्या आहेत शिड्या. तेव्हा मागच्या साईडला शिड्या आहेत. आणि इथे एक पाण्याचं टाकं पण पाहायला मिळतं. अमोल पुढे थोडा. आणि इथून वरती जाताना आपल्याला ही रशी पण आहे, पण ही थोडीशी ठिसूळ झालेली आहे, त्यामुळे पकडताना थोडा मजबूत नाही भेटणार. आणि आपल्याला शिडी पण लागली, त्यामुळे हा शिडी आणि परत दुसरी पण शिडी करत आपल्याला वरती माचीवर पोचायचं आहे. ठीक आहे, चला जाऊया. पहिली शिडी चढल्यानंतर आपल्याला दिसतोय हा मनमोहक असा व्ह्यू. आणि ही दुसरी शिडी आहे, पण इथं आपल्याला डाव्या बाजूला आपल्याला आई इर्शाल देवीचं मंदिर पाहायला मिळतं. हेच मंदिर आपल्याला जी खाली इर्शालवाडी जुनी होती, म्हणजे तिथे पण आपल्याला मंदिर पहिला पाहायला मिळालं होतं. आता थोडंसं आम्ही इथं विश्रांती करू आणि थोडंसं खाऊ, मग परत आपल्याला ही दुसरी शिडी नंतर थोडासा अजून वरती गेल्यानंतर आपण माचीवर पोचून जाऊ. तर इथे थोडी विश्रांती घेतल्यानंतर तर आता आपल्याला परत वरती जायचं. ही दुसरी शिडी आहे. चला. ही बघा, ही पहिली शिडी होती जी लाकडाची शिडी होती. आपण असं गोल तिथून फिरत इथं आलेलं आहे. आता ही शिडी आहे, ही थोडीशी हालते, थोडी रिस्की पण आहे, थोडा चढताना थोडा सांभाळून. तसा हा
दोर पण दिलेला आहे त्यांनी. मित्रांनो फायनली पोचलेलं आहे. हे पाहू शकता, हे आहे नैसर्गिक निळं जे हवेच्या दाबामुळे नैसर्गिक तयार झालेलं आहे. हा एक पिण्याकले आणि हा एक आहे. इथून डायरेक्ट टप्पा आहे, डायरेक्ट टप्पा, एक टप्पा डायरेक्ट खाली आणि समोर आपला मोरबेड आहे. तर या गडाच्या पायथ्याशी जे चौक गाव आहे ते आपले हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांचं जन्म ठिकाण आहे. त्यामुळे सुद्धा हे एक गडाचे एक वैशिष्ट्य आपण बोलू शकतो. मोस्टली या गडाचा वापर टेहळणीसाठी केला जायचा. असं बाकी इथे बांधकाम आपल्याला काय पाहायला मिळत नाही. पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतात. आणि बाकी तुम्ही या गडावर येत असेल तर मोस्टली मॉर्निंगला ट्रेक करण्याचा प्रयत्न करा, कारण उन्हामुळे खूप दमछाड होते आणि तेवढा थकवा लागल्यामुळे चढण्यास पण आपल्याला तेवढा वेळ जातो. मॉर्निंगला तुम्ही ट्रेक करू शकता, इवन नाईट ट्रेक पण करू शकता. इथे जी माची आहे तिथे तुम्ही कॅम्पिंग करू शकता प्रॉपर. तर मित्रांनो थोडासा निळ्याच्या इथं एक आपल्याला पाण्याचा टाका पाहायला मिळते. इथे थोडासा रिस्की आहे पायवाट, कारण थोडासा एक पाय घसरला की डायरेक्ट आपण खाली जाऊ. पाहू शकता या साईडला निळे आणि त्याच्या या साईडला पाण्याचा टाके. थोडा सांभाळ. हे बघा पाण्याचा टाका आहे इथे. इथपर्यंत येणं थोडासा रिस्की आहे, कारण जी पायवाट आहे ती पूर्णपणे छोटीशी आणि निमुळती आहे. एक पाय चुकीचा पडला ना आपण डायरेक्ट खाली जाऊ. आणि इथंच ती वाडी होती आणि दरड कोसळली होती. आणि हा सुंदर असा मनमोहक व्ह्यू जो डोळे पूर्ण टिपून टाकतो आपले. हे बघा पूर्ण पाण्याचा टाका आहे इथे. पूर्वी या पाण्याचा वापर पिण्यासाठी वगैरे केला जात असेल, पण आता बऱ्यापैकी पाणी पूर्ण गढूळ आहे आणि पिण्यायोग्य नाही आहे.
जाऊ. या पाणी नाही. तर इथे भगवा झेंडा फडकताना आपण थोडंसं वरती आलो आहे. हा एक पिनॅकल आहे आणि हा दुसरा पिनॅकल आहे. सुळका आहे पूर्ण. हा एक सुळका. तर अजून एक पाण्याचं टाके आहे ते बघूया आपण पहिला. इथं एक पाण्याचं टाक आहे. ह्याच्यात पण पाणी बऱ्यापैकी आहे पण पूर्ण वरती गाळ साचलाय. मस्त. इथे तुम्ही एकदम सावलीपणे आणि एकदम शांतपणे बसू शकता. फुल सुखसुखाट आहे. मित्रांनो, इथे आपल्याला विषारी साप घोणस पाहायला मिळतोय. जो एवढा विषारी आहे की जर चावला ना तर तुम्हाला पाणी पाणी. आपल्याला अमोल इथून जे फोर्ट दिसतंय ते दाखवतोय. अमोल सांग. तर बाप्पा हो, तुम्ही इकडे या उजव्या हाताला तुम्ही बघताय तो माथेऱ्यांचा डोंगर आहे. तिकडून असं खालच्या अंगाला आल्यानंतर वरच्या अंगाला गेल्यावर जो तुमच्या धुत्या हाताला लेफ्ट हाताला जो आहे तो आहे पेप फोर्ट आहे. पेप फोर्टच्या एक्झॅक्टली पाठीमागे आहे चंदेरी फोर्ट. पेप फोर्टच्या मागच्या साईडला चंदेरी फोर्ट जो तुम्हाला असं त्रिकोण आकारासारखा दिसतोय. त्याच्या आणि त्याच्या साईडला तो म्हैसमाळाचा जो डोंगर आहे त्याच्या साईडला म्हैसमाळ आहे. तर आपल्याला अमोलने खूप सुंदर अशी माहिती दिली. अमोल लख चंदेरी धन्यवाद. खूप खूप तुम्ही आभारी. पैसे देत जा पुढच्या वेळेस मला. पैसा ही पैसा होगा. तर मित्रांनो, आपला हा गड पूर्णपणे एक्सप्लोअर करून झालेला आहे. तर राऊंड आता उतरायला आम्ही चालू केलेलं आहे. तर आपण भेटूया जिथे आपण गाडी पार्क केली होती. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे जिथे गाडी पार्क केली होती. तर या ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर खूप जबरदस्त असा थ्रिलिंग ट्रेक होता. फक्त एवढं आहे की इथे खूप दमछाट झाली कारण ऊन जबरदस्त होतं आणि झाडं पण खूप कमी असल्यामुळे थकवा जास्त लागत होता. त्यामुळे पाणी पण संपलं होतं. त्यामुळे या ट्रेकला येताना एकच खबरदारी घ्या की तुम्ही मॉर्निंगला ट्रेक करा आणि पाणी जास्तीत जास्त कॅरी करा. बाकी मस्त झाला हा ट्रेक. आय होप तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.